कमवताच येत नाही. एखाद्या गावामध्ये जर आपण गेलो त्यांना म्हटलं खाओ तो तुमच्या गावातला माणूस फार श्रीमंत आहे, ते म्हणतात महाराज आम्हाला माहिती आहे ना त्याने धन कसं कमवलं. तुला जर त्याने धन कसं कमवलं माहिती, तू का भिकारी राहिला. बरोबर आहे की नाही. तो श्रीमंत कसा झाला. एखाद्या माणसाला म्हटलं तुमच्या गावातला तो फार ज्ञानी माणूस आहे बरं का, असं जर म्हटलं ते काय म्हणतात आम्हाला माहिती त्याला किती अक्कल आहे. बरोबर आहे की नाही. धन कोणताही पुरुषार्थ कमवा तो पुरुषार्थ आहे. आणि शास्त्राने सांगितलेले पुरुषही हे अर्थते काम्यते इथे पुरुषार्थ. हा विठाला विठाला मनुष्याने हे 4 पुरुषार्थ कमवलेच पाहिजे. धर्म कमवला पाहिजे. आपला धर्म काय हे माणसाला समजलं पाहिजे. मी विद्यार्थी आहे, स्वाध्यायान्मा प्रमदितव्यम. स्वाध्यायान्मा प्रमदितव्यम. मी विद्यार्थी जर आहे तर शास्त्राने मला सांगितलेलं आहे अभ्यास करण्यामध्ये आळस करू नकोस. स्वाध्यायान्मा प्रमदितव्यम. शिक्षक असेल तर शिक्षकाची सुद्धा काय कर्तव्य आहे. विद्यार्थ्यांना घडवणं हे शिक्षकाचे कर्तव्य आहे. पण दुर्भाग्य असे काही शिक्षक आहेत ते विद्यार्थ्यांना म्हणतात तुम्हाला मी शिकवलं काय नाही शिकवलं काय, माझा कुठं पगार कमी होणार आहे. माझा कुठे पगार कमी होणार आहे. असेही शिक्षक आहेत. याला शिक्षक म्हणावं का. त्याचा धर्म चुकला. विठाला सैनिक आहे, योद्धा आहे, युद्धभूमीवरती उभा आहे. त्याचा धर्म काय, समोरच्या दुश्मनाचं शिर धडा वेगळं करणं हा त्याचा धर्म आहे. पाकिस्तानच्या बॉर्डरवर उभा राहिला आणि एखादा माणूस जर म्हटलं माझ्या गळ्यात माळेल कसा मारू समोरच्या माणसाला, तो धर्म त्याचा. अर्जुन युद्धभूमीवरती उभा आहे अर्जुन, आणि अर्जुनाने समोर भीष्म धरून पाहिले. ज्याने धनुष्य कसा धरावा हे शिकवलं, त्याच्या समोर जर युद्ध करायची वेळ आली तर काय होत असेल. बरोबर आहे की नाही. येणे धनुर्वेद मदती धला. मी पार्थ द्रोणाचा केला. मी कोण आहे भगवंता तुला माहिती आहे का. या द्रोणाचार्यांनी या भीष्माचार्यांनी मला धनुर्विद्या दिलेले आणि यांच्या बरोबर युद्ध करावं म्हणतोस, यांना मार म्हणतोस. भगवंत म्हटले नाही नाही तुला त्यांना मारावंच लागेल. तू क्षत्रिय आहेस. तू काय आहेस, क्षत्रिय आहेस. आणि तुझ्या विरोधात उभे राहिलेले आहेत यांना तुला मारणं हा तुझा धर्म आहे. हा तुझा. हिंदू मुस्लिम शीख ख्रिश्चन हे धर्म नाही, ही उपासना पद्धती आहे. विठाला विठाला कारल्यामध्ये असणारा कडूपणा हा कारल्याचा धर्म आहे. त्याला शब्दच आहे गुणधर्म. गुणधर्म. कारल्यामध्ये असणारा कडूपणा. विंचवाच्या नांगीमध्ये काय विषय, डंक मारणं हा त्याचा काय गुण, त्याचा तो धर्मच आहे. ज्ञानोबा म्हटले विंचाने डंक मारला आणि जर गुदगुल्या झाल्या, विंचाने जर डंक मारला आणि गुदगुल्या झाल्या तर समजून घ्यायचं की संसारात सुख होईल. संसारात ज्ञानोबारायांना प्रश्न विचारला. ज्ञानोबारायांना काही साधक म्हटले ज्ञानोबाराय सुख कधी होईल हो संसारात. आम्हाला सुख संसारात झालंच पाहिजे. काय झालं पाहिजे सुख. ज्ञानोबा म्हटले जेव्हा विंचू डंक मारेल आणि ज्या दिवशी विंचाने डंक मारल्यानंतर, विंचवाने डंक मारल्यानंतर ज्या दिवशी गुदगुल्या होतील त्या दिवशी संसारात सुख होईल. होणार नाही असं म्हणत नाही मी. उगीच कशाला नाही म्हणायचं. विठाला ज्ञानोबांचे शब्द आहे आपुलिया नांगिया विंचू करी गुदगुलिया. विंचू करी तेव्हा सुख होईल. म्हणून गुणधर्म आहे. तसा संतांचा सुद्धा गुणधर्म आहे. संतांचा सुद्धा गुणधर्म आहे. संतांची सुद्धा जाती आहे. ऐशी कळवळ्याची जाती. जाती म्हणजे जाती धर्म गुणधर्म. आपण म्हणतो की नाही कोणत्या जातीचे आंबे येतो, कोणत्या जातीची झाडं लावली आहेत तुम्ही. जातीचे म्हणजे काय, त्यातला गुणधर्म असेल त्याच्यामध्ये असणारा गुण, त्याच्यामध्ये असणारी वैशिष्ट्य आणि त्याच्यामध्ये असणारी गुणवत्ता त्याला धर्म म्हणतात. तसं संतांमध्ये सुद्धा गुणधर्म आहे. तर तो गुणधर्म कोणता आहे. ऐशी कळवळ्याची जाती. या जगातले सगळे संत एकाच जातीचे आहेत आणि त्या संतांच्या जातीचं नाव आहे कळवळ्याची जाती. दुर्भाग्य आपलं असं की जाती जातीने संत वाटून घेत. जाती जातीने काय केलं, संतांना वाटून घेतलं. महापुरुषांना जाती जातीने वाटून घेतलं.
तो त्या जातीत जन्माला आला म्हणून महापुरुष झाला नाही. तो एखाद्या विशिष्ट जातीमध्ये जन्माला आला म्हणून महापुरुष झाला नाही. त्या जातीत महापुरुष जन्माला आला. बरोबर आहे की नाही? त्या जातीत काय झाला? महापुरुष. मग कोणत्याही जातीत असू द्या तो महापुरुष, तो सगळ्यांना पूजनीय आहे, सगळ्यांना वंदनीय आहे. त्याचं कारण असं आहे, त्याची जाती महापुरुषत्व आहे. त्याची जाती काय? म्हणून सगळ्यांनी महापुरुष वाटून घेतले, सगळ्यांनी सप्त वाटून घेतले. ज्ञानोबाराय ब्राह्मणांनी घेतले, तुकोबाराय कुणब्यांनी मराठ्यांनी घेतले, सावता महाराज माळ्यांनी घेतले. संतांची ही जातीय वाटणी ही महाराष्ट्राची अवनती आहे. महाराष्ट्राची काय अवनती आहे? संतांची ही जी काही वाटणी आहे ती महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं पतन आहे. विठाला सगळ्या संतांची एकच जात आहे. ती कोणताही संत असू दे या जगातला, कबीरांपासून मोमिनांपासून लतीफांपासून हे सगळे संत, कोणतेही संत असू द्या या जगातले, मग ते नारायण महाराजांपर्यंत असू द्यात, खंडोबाबापर्यंत असू द्यात, एखादा वारकरी असू द्या, एखादा महात्मा असू द्या, या जगातले सगळ्या संतांची एकच जात आहे आणि त्या जातीचं नाव आहे कळवळ्याची जात. आणि या कळवळ्याच्या जातीचे सगळे संत आहेत. काय ते? पण दुर्भाग्य असं, आमच्या कीर्तनकारांनी ज्या ज्ञानोबा तुकोबारांनी जातीयता संपवली, समानता आणली, बरोबर आहे की नाही? संविधानाची जी काही मूलभूत तत्व आहेत ते सगळे तत्व संप्रदायात आहेत बरं का. हिंदू धर्म सोडून देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळी वृत्तपत्र चालवत होते, स्वतःच्या वृत्तपत्रावरती माऊली ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीतल्या ओव्या आंबेडकर लिहायची. हृदयाची विलेपन एथ निकयासी नव्हे कारण, हे संग्रामी पतन जान धनुर्धरा. बरोबर की नाही?